श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 6. नरसावधानीचे वृत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्री वल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्याप्रमाणे आहेत. झाडातून निघालेले मूळ तेच मूळ परत भूमीकडे जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्याच दिसतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायाचे लोक दत्ततत्वामध्येच समन्वय पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. तो विग्रहाच्या कांतीवलयाबद्दल माहिती सांगत असे. त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे हे सांगता येत असे. त्याने कुकुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्मकांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे ह्याची परीक्षा करण्याचे ठरविले. त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्री वल्लभाचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले. ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली, बाबा, दुसऱ्याचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवन काळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. सद्गती संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्यांचा, सर्व तत्वमूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. ह्या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी इथे अवतार घेतला आहे. स्वामींच्या या उपदेशाने त्याच्यातील पूर्ववासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या कांतीची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्री वल्लभातच विलीन झाली. तो श्री वल्लभांचे त्यांच्या स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला. स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्री वल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाची कांती असणारे श्री प्रभू अनंत प्रेमाने करुणेने भरलेले आहेत आणि ह्या गुणांचे हे रंग निर्देशक आहेत. त्या योग्याची विश्रांती झाल्यावर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली. चतुर्वर्ग विभाग असलेल्या सूक्ष्म शरीराच्या कांतीचा भेददृष्ट्या निर्णय घ्यावा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा? कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे? कोणत्या वर्गाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे? उपनयत भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का? नसेल तर काही विशेष आहे का? मेधावी लोक म्हणजे काय? अशी चर्चा बराच वेळ गरम चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. सत्य ऋषीश्वर या नावाचे मल्हादी बापन्ना अवधानी पिठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्ना आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत. ते मुख्यतः सूर्याची, अग्नीची उपासना करीत. पिठिकापुरात झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली. सकळ जनसमुदाय आनंदला. श्री छच्चाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्यश ऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली, परंतु यज्ञयागात मिळाले धन शिधा तेवढेच श्री बापन्ना आर्य घेत असत. त्या द्रव्यात शुद्धी नसेल तर ते स्वीकारित नसत. श्रीवर्माच्या विनंतीस त्यांनी नकार दिला. श्रीवर्माची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तिचे नाव गायत्री असे होते. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. एकदा गायत्री दिसेनाशी झाली. कुठेतरी हरवली, रस्ता विसरली असे वर्तमान श्रीवर्मांना कळाले. श्री बापन्ना आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेमकुशलासंबंधी प्रश्न केला. तेव्हा श्यामलांबापुरम सामलकोटामध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे. त्याच्याकडे ती आहे. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे. बापन्ना आर्य म्हणाले,
श्यामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मांनी 3 एकर भूमी, निवासास योग्य असे घर बापन्ना आर्यांना त्यांच्या पंडितांचा बहुमान म्हणून द्यावे. बापन्ना आर्यांना त्यांचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत पडले. त्यांनी हे दान जर नाही घेतले तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणेच श्रेयस्कर ठरले आणि गायत्रीची रक्षा झाली. पिठिकापूरवासियांचे नशीब उघडले. श्री बापन्ना अवधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षण असून ती चालते वेळी महाराणीस लाजवील अशी चाल आणि लचक असल्याकारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. श्री बापन्ना आर्यांची कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांना पसरली. गड नावाचा अपललक्ष्मी नरसिंह राजशर्मा नावाचा भारद्वाज गोत्री अपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पिठिकापुरात आला. त्यांच्या घरी कालअग्नी शमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. लहानपणीच अप्पलराजू शर्माचे मातृपितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता. पूजासमयी कालाग्नी शमनाने तू पिठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक अपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बापन्ना अवधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. श्री बापन्ना आर्यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनिप्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोष दिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्ना आर्याबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्यलोक सहभागी होत. श्री कुकुटेश्वर स्वामीच्या मुखातून निघालेली वाणी, सुमती आणि अप्पलराजूचा विवाह. एकेवेळी शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशत होती. त्यावेळी त्यातून वाणी झाली, बाबा बापन्ना आर्या, निसंदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजू शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. ह्या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा ह्या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटप्पया श्रेष्ठीला, नरसिंहवर्माला, तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोदावरी मंडलांतर्गत आईनवल्ली ह्या गावातील राजवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते, त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईन. राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्रीश्रेष्ठींनी राजशर्माच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती 1 वराह जुन्या काळातील नाणे ठरवली गेली. श्रीश्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह निश्चित केली. 11 वराह देण्यास माझ्याकडे 1 पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले. तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो. दान घेण्यास तुम्ही संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठीने जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पललक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने मंगलवाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासच झाला आहे. त्या कारणाने श्रीप्रभूंनी कालदेवतेला, कर्मदेवतेला शाप दिला. त्या शापास अनुसरून अज्ञानांधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी 2 बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते. ऐनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे.
श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिटिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्माने तो प्रसाद आदराने घेतला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेंचे, ऋषींचे, सिद्धपुरुषांचे, योग्यांचे असे अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी जागृत अवस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत. देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्र असलेला संबंध. सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभ सूचक आहेत. सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रवीचे जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्रीरामा अवताराचा संबंध आहे. कृतिक आहे, चंद्राचे जन्म नक्षत्र आहे. ह्याच्या आणि श्रीकृष्ण अवताराचा संबंध आहे. पूर्वाषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्ध अवताराशी संबंध आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे. गुरु पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गव रामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मा अवताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मच्छा अवताराशी संबंध आहे. तू मला प्राशन केलेला समयी दैवी रहस्याशी संबंधित आहे. कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडाच्या स्थितीगतीला निर्देश देणारे दत्तप्रभू जन्मास येतील असे मला निश्चित वाटते. दत्तप्रभू हे नित्य वैभवभूती. आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणी राजशर्मा सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो. कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसतात. नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात. हा रोजचा आमचा नियम आहे. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असे बोलावले. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले. तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले. राजशर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते. श्री दत्तप्रभू म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शब्दातील येणारा एकुलता एक अंशावतारच आहे. तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंशावतारच आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवमुक्तांना सुद्धा मी बोलावताच यावे लागते आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखे जावे लागते. माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही. माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित आहेत. हे ब्रह्मांडासारेच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखे आहे. मी एका पायाने लत्तप्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतो. मी जन्ममृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्रीप्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यात स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्मीची स्मृती झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवअम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते. त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती. सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून ह्या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे. पिटिकापुरात सवितृ काटक चयन होम भारद्वाज महर्षीने त्रेतायुगात केला होता. तेव्हाच त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात पडला. गंधर्वनगर भीमा अमरजा पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश
मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय माध्यान्दिन शाखेत नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन. श्रीशैल्यातील कर्दळीवनात 300 वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ ह्या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनी मिनीत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करीन. दत्तप्रभूंचे हे वरील वक्तव्य राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी सत्यऋषीश्वर बापन्नार्य म्हणाले, बापा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना, सूर्याला, अग्नीला श्राद्धभोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील. तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरीही कसला विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकरभट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत. महालय अमावस्येचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. दारासमोर भवंती भिक्षांदेही असा आवाज ऐकला. त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? या 100 वर्षापूर्वी ह्या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञात होत आहे. आपण मला काहीतरी माग असे म्हटलेत. मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा आविर्भाव, प्राकट्य हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे, भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्री वल्लभ आहे. मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असताना श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकतेस. तू मला जेवू घालून तृप्त केलेस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. तुम्ही दंपतींनी विशेष असे अकर्म केले आहे, म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निस्संदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पुरवीन. श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प, ती दिव्यमंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्री वल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेव्हा सुमती म्हणाली, श्री वल्लभ प्रभू आई म्हणून बोलावलेत. आपले हे सिद्ध वाक्य आहे. तेच बोल खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे. यावर श्रीदत्त प्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, मी श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईन. आईने लेकरांच्या पाया पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय.